नेहरू पार संघ आणि या दोन संघाचा चालू असलेला सामना निश्चितपणे जो संघ जिंकेल तो संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. पुढचा संघ निश्चितपणे या पहिल्या सेमीफायनल मध्ये ठरेल. विशाल पहिला मिळतोय. नंबर 15 यावेळेस रेड बजावणी पाहायला मिळतोय. विचार करता केलेली सुरुवात आणि मात्र या पहिला पॉइंट यावेळेस पाहायला मिळतोय. जसं नंबर 15 यावेळेस रेड बजावणी पाहायला मिळतोय. यावेळेस सुरेख पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अरे भाईना जेवतो ना तुम्ही जेवलं असतं मागे घरा काय जेवतो मासे होतो आपल्या बाईक जेवतो आम्ही जेवतो. बरोबर ना रे नाही काय म्हणजे बस रे खाली मारून ना गाडी गाडी सांग मुंबई हेच माहिती आहे ना. हेलो माइक चेक. हेलो डीजे ऑपरेटर थोड़ा सा आवाज सुनो. यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना गुडीपूर बॉयज विपक्ष मालवण. दोन्ही संघ आपल्याला खेळाच्या दृष्टीने पहिला पुकार. गुडीपूर बॉयज विपक्ष रेवते मालवण दोन्ही संघ आपल्याला खेळाच्या दृष्टीने पहिला पुकार. डू ऑल डायरेक्ट सिल पॉइंट घेणं अनिवार्य असेल. त्यावेळेस विशाल मयेकर पाहायला मिळतोय. त्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन जसं नंबर 9 यावेळेस रेड बोर्डच्या वरती विशाल पाहायला मिळतोय. त्यावेळेस टॅकल पाहायला मिळतं. मस्त लावला. सुरुवात पाहायला मिळते. गौरव यावेळेस रेड बोर्डच्या पाहायला यावेळेस मात्र सुपर टॅकलचे 2 गुण पुरायचा. टाइम आउट नंतर सामना सुरुवात पाहायला मिळते. जसं नंबर 10 चा खेळाडू यावेळेस मैदानात पाहायला मिळतोय राजू बंगे. निश्चितपणे राजू बंगे देखील सुरेख खेळ आपण पाहतोय. गेले अनेक वर्ष भालावल संघाच्या बाजूने चढाई करण्याची जबाबदारी चढाई असू दे डिफेन्स असू दे या सगळ्या क्षेत्रात आपल्या संघाची संघामध्ये देखील ते सुरेख हातात येतो. राजू बंगे यावेळेस चढाई मोर्चावर पाहायला मिळतोय. ऐकलं काय बोललो तो जिस नंबर 15 यावेळेस येतो. हाफ टाइम होतोय आणि मात्र मध्यांतर पाहायला मिळतोय आणि मात्र मध्यांतरापर्यंत गुणफलक प्रयत्न असा की काय आणि पंचांचा इशारा येलो. थर्ड रेड वड्याची रेड सगळ्यांका भाऊ गावतरी बाबा गेले पंढरपुराक इले तरी वडे आणि नाही इले तरी वडे. वडे म्हणजे काय ह्या चढाईवरती पॉईंट आणल्यानंतर स्वतः बाद होतो आणि पॉईंट नेल्यानंतर 1 पॉईंट सुद्धा गावतो. मैदानावरती केलेले कमाल सुंदर कामगिरी मैदानाच्या दिशेनं पॉईंट टेबल मैदानावरती
5-12. चालू असलेला सामना मैदानात छेद. थर्ड रेड एक खेळाडूचा खेळताना नेतृत्वाचा संघ मैदानावरती. सुंदर टॅकल मैदानाच्या दिशेनं अप्रतिम टॅकल मैदानावरती बोगवलं. 14-5. 14-5 मध्ये चालू असलेला सामना 9 गुणांची आघाडी. लक्ष्मीनारायण वालावल संघ सुंदर कामगिरी करताना दुसऱ्यासाठी एक शुक्रतारा नेहरू पार्क संघ थोडस कमबॅक वापसी करण्याचा प्रयत्न, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, अटॅक करण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर टॅकल मैदानावरती. अक्षय मैदानाच्या दिशेने चढाईवरती. लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नर दोन्ही कॉर्नर खेळत घाई असणारा खेळाडू मैदानाच्या दिशेनं एक पॉइंट सुद्धा मिळालो. मैदानावरती गुरु पाटकर एका दुसरं पॉइंट आणण्याचा प्रयत्न असतो गुरुचो, कारण राजू सारखो खेळाडू विशाल मयेकर आणि गिरीश चव्हाण सगळ्यांची नजर असलेली एका दुसरं खेळाडू सुद्धा मैदानावरती येऊचो. गुरु पाटकरने केलेली चढाई तर अति सुंदर होती. थोडस वेळ घालवण्याचा प्रयत्न. गुरुचो पॉइंट टेबल असा 7-14. 7ची आघाडी. अक्षयने केलेली कमाल आज अक्षयने सुंदर कमाल केली. गुरु अभोजा सुरू. पुन्हा एकदा गुरु चढाईवरती. पलटीचा प्रयत्न. सुंदर पॉइंट. अक्षय त्या स्पर्धेत अक्षयने केलेली कमाल. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. मनोज पाटकर. गिरीश चव्हाण. होय मरे पुन्हा एकदा चढाईवरती अक्षय. अतिशय सुंदर कामगिरी अक्षयची आज मात्र अक्षयने केलेली कमाल सगळ्यांनी बघितली. शेवटची 5 मिनिटं बाकी. विशाल मयेकर दुसऱ्यासाठी एक रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू सुपर टॅकल मैदानावरती. सुपर टॅकल 2 पॉइंट संघ. बरोबर अटॅक करण्याचा प्रयत्न. किक तर बसले नक्कीच. 1 पॉइंट सुद्धा मिळालो नेहरू पार्क संघ. एका दुसरं पॉइंट देण्याचा प्रयत्न असा. सुंदर टॅकल मैदानावरती. सुपर टॅकल विशाल मयेकर, गिरीश चव्हाण. 20-10 मध्ये चालू असलेला सामना. शेवटचा काही मिनिटांचा खेळ बाकी.
शेवटचा 2 मिनिटांचा खेळ बाकी 20-10 गुणांची आघाडी. शेवटचा काही मिनिटांचा खेळ बाकी मैदानावरती. शेवटचा आणि अंतिम पुकार गुडीपूर बॉईज रेवतळे मालवण संघ खेळण्याच्या दृष्टिकोनात शेवटचा आणि अंतिम पुकार. पहिला संघ मिळतो आपला कबड्डीच्या या स्पर्धेत नमो चषकामध्ये अंतिम सामन्यात दाखल होणारा संघ. जोपर्यंत ह्या मिनिट पूर्ण होणार नाही तोपर्यंत जाहीर करणं हा चुकीचा असता. खयचो संघ असतो. काही सेकंदांचा खेळ बाकी. काही सेकंदाचा खेळ बाकी. उपांत्य फेरीची दुसरी लढत गुडीपूर बॉईज रेवतळे मालवण अंतिम सामन्यात दाखल. लक्ष्मी नारायण वालाल संघ नमो चषक 2024 मध्ये पहिला संघ मिळालो.